अथ श्री साई सच्चरित अध्याय 25वा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्यां नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। साई महाराज कृपा सागर, साक्षात ईश्वरी अवतार, पूर्ण ब्रह्म महान योगेश्वर, साष्टांग नमस्कार तयासी। जय जयाजी संत ललामा, मंगलधामा आत्मारामा, साई समर्था भक्त विश्रामा, पूर्ण कामा तुझ नमो। पूर्वाध्यायी निरूपण, थट्टा विनोद परिशीलन, परिहा साई भक्त भावन, भक्तरंजन नित्यकरी। साई परम दयामूर्ती, एक पाहिजे अनन्य भक्ती, भक्त श्रद्धाळू आणि भावार्थी, इच्छितार्थी ना न्यून। सद्गुरु तोची माझी मूर्ती, कृष्ण बोले उद्धवा प्रती, ऐसा सद्गुरु भजावा प्रीती, अनन्य भक्ती या नाव। अंतरी उदेला मनोरथ, लिहावे श्री साई चरित, लीला श्रवणार्ह अत्यद्भुत, लिहवोनी निश्चित मज केले। नसता अधिकार ज्ञान व्युत्पत्ती, मज पामरा पुरविली स्फूर्ती, ग्रंथ लिहविला माझी ए हाती, द्यावया जागृती निजभक्ता। दप्तर ठेवी ऐसी अनुज्ञा, जेव्हा जाहली मदतम अज्ञा, तेव्हाच माझी अल्पप्रज्ञा, धैर्य विज्ञान संपन्न, तेव्हाच मज आला धीर, की हा साई गुणगंभीर, ठेवून घेणार आपुले दप्तर, निज भक्तोद्धारा कारणे। ना तरी हा वाग्विलास, होते काय मद हे साहस, संत चरण प्रसाद पायस, चरित सुधारस हा ऐसा। ही श्री साई चरित रूपा, भक्तार्थ साई कथामृत प्रपा, यथेच्छ सेवा साई कृपा, भवदवतापा निवारा। चरित नभे हा सोमकांत, साई कथा चंद्रामृत स्रवत, भक्त चकोर तृषाकुलित, होवोत तृप्त मनसोक्त। आता प्रेमळ श्रोतेजन, संकोच रहित एकाग्रमन, परिसोतया कलिमल दहन, कथा पावन साईंच्या। जडली एकदा अनन्य निष्ठा, की त्या भक्ताच्या सकळ अनिष्टा, वारुनी अर्पितो तया अभीष्टा, तया ते कष्टा निवारी। ये अर्थीची एक वार्ता, दावील साईंची भक्तवत्सलता, श्रोती परिसता ती सादरता, आनंद चित्ता होईल। तरी लावूनिया जीव, कथा ऐका ही अभिनव, पटेल मनास अनुभव, कैसी दयार्णव गुरुमाय। कथा जरीही बहुतोकडी, अर्थावबोधे अति चोखडी, अवधान दीजे एक घडी, सरतील साकडी बाजूला। अहमदनगरचे सुखवस्त, कासार एक धनवंत, दामू अण्णा नामे भक्त, पदीजे अनुरक्त साईंच्या। तया परम भक्ताची कथा, आनंद होईल श्रवण करिता, भक्त रक्षण तत्परता, दिसेल प्रत्यक्षता साईंची। रामनवमी वार्षिकोत्सवी, मोठी दोन निशाणे नवी, निघती मिरवीत शिर्डी गावी, आहेत ठावी तत्स्थान। त्यातील एक निमोणकरांचे, दुसरे या दामू अण्णांचे, नेम हे त्यांचे कैक वर्षांचे, भक्तिप्रेमाचे अव्याहत। दोन स्त्रिया दामू अण्णास, पुत्र संतती नवती त्यास, लाधून साईंच्या आशीर्वादास, पुत्ररत्नास पावले। केला निशाणाचा नवस, रामनवमीच्या उत्सवास, आरंभ झाला मिरवणुकीस, निशाण वर्षास तेथून। कोंड्या सुताराच्या घरी, होते मिरवणुकीची तयारी, तेथून मग वाद्यांचे गजरी, निशाण मिरवीत नेतात। मशिदीची या दोन्ही टोका, बांधिती तै दीर्घ पताका, समारंभेती महोत्सवनिका, करीती विलोका प्रतिवर्षी। तैसेच तेथे जे फकीर येती, तयात यथेष्ट जेवू घालिती, रामनवमी ऐसी रीती, प्रतिपाळिती हे शेट। त्या या दामू अण्णांची कथा, श्रवणात या निवेदितो आता, श्रवण करिता सावधानता, साई समर्थता प्रकटेल। मुंबा नगरीचा तयांचा स्नेही, मुंबईहून पत्र लिही, 2 लाख निव्वळ नफा होई, ऐसी किफायत करू की। तुम्हा आम्हा भागी देख, कमावू प्रत्येकी लाख लाख, उत्तर धाडा कराच लाख, धंदा ही चोख निर्भयकी। खरेदू कापूस ये वक्ती, भाव चढेल हातो हाती, सौदान साधिती वेळेवरती, मग ते पत्तावती मागाहून। दवडून द्यावी ऐसी वेळ, उडाली अण्णांचे मनाची खळबळ, भरवसा त्या स्नेहावरी सबळ, विचार निश्चळ सुसेना। धंदा करावा वा न करावा, विचार पडला अण्णांचे जीवा, काय होईल कैसे देवा, गोवा पडला मनाला। दामू अण्णा ही गुरुपुत्र, बाबांस लिहिते झाले पत्र, आम्हान बुद्धी स्वतंत्र, आपणची छत्र आम्हा ते। व्यापार हा तो सकृत दर्शनी, करावा ऐसे येते मनी, परी होईल लाभ की हानी, कृपा करोनी सांगाजी। पत्र लिहिले माधवरावा, की हे बाबांस वाचून दावा, आज्ञा होईल तैसे कळवा, उद्यम बरवा वाटतो। दुसरे दिवशी तिसरे प्रहरी, पत्र पडले माधवराव करी, तेणे नेऊन मशिदी भीतरी, चरणावरी घातले। काय श्यामा काय घाई,
कागूद कसला लावितो पायी बाबा तो नगरता दामू शेट काही विचारू पाही आपणा ते का बरे तो काय लिहितो काय कसले बेत करीतो वाटे आभाळा हात लावितो देव देतो ते नको वाच वाच पत्र त्याचे श्यामा म्हणे जे वदता वाचे तेच अर्थाचे पत्र साचे दामू अण्णांचे अक्षरशः देवा आपण बसता निश्चळ उडविता भक्तांची खळबळ मग होता मनाची तळमळ पायाजवळ आणिता कोणास स्वये ओढून आणिता कोणा लागी पत्रे लिहविता अंतस्थ आशय आधीच सांगता मग वाचविता किमर्थ अरे श्यामा वाच वाच माझे काय मानितो साच मी तव आपुला आहे अताच बोले उगाच माने ते मग माधवराव पत्र वाचिती बाबा लक्ष लावून ऐकती कळकळून मग बाबा वदती टळली मती शेटीची सांग की तयास प्रत्युत्तरी काय उणे तुझ असता घरी पुढे आपुली अर्धी भाकरी लाखाचे भरी पडू नको प्रत्युत्तराची क्षण क्षण वाटती पाहत दामू अण्णा उत्तर येताची तत्क्षण दामू अण्णा वाचिती ऐकून त्या प्रत्युत्तराला दामू शेटीचा विरस झाला मनोरथाचा दुर्गची ढासळला वृक्ष उन्मळला आशेचा आता 1 लाख कमावू अर्धा लाख व्याजी लावू तात्काळ लाखे सावकार होऊ आनंदे राहू नगरात मनोराज्य होते जे केले जागते जागीच ते विरघळले दामू अण्णा अत्यंत हिरमुसले हे काय केले बाबांनी पत्र लिहिले येथेच फसले आपुले आपण अनहित केले देखत देखत वाढिलेले ताट लाथाडिले आपणची असो त्या पत्रात दामू अण्णा ते ऐसेही ध्वनिक केले होते काना डोळ्यांचे अंतर असते यावे की येथे समक्ष ऐसे माधवरावांचे सूचित समक्ष जावे वाटले उचित न जाणो असेल त्यातही हित कदाचित अनुमत देतील ऐसा विचार करून मनी अण्णा आले शिर्डी लागूनी बैठले बाबांचे सन्निधानी लोटांगणी येऊन हळूहळू पाय दाबिती विचारावया नाही धृती अंतर्यामी उठली वृत्ती बाबांची पाती ठेवावी मनात म्हणती साईनाथा कराल जरी या व्यापारात साह्यता नफ्याचा काही भाग मी अर्पिता पायावरता होईन मस्तकी धरिले साई चरण दामू अण्णा बैसले क्षण संकल्प विकल्प मनाचे लक्षण व्यापार आतून चालले भक्ती करावे मनोरथ ते न जाणती खरा स्वार्थ गुरु एक जाणे शिष्याचे हित भावी भूत वर्तमान निजमनी ते मनोगत कोणी कितीही ठेवो गुप्त साई समर्थ सर्वगत अंतर्वृत्त जाणे तो जेव्हा कोणी मनीचे हृदगत साई चरणी प्रेमे निवेदित पूर्ण विश्वासे अनुज्ञा प्रार्थित दावीत तत्पथ साई त्या हे तो तयांचे निजव्रत जाणती हे भक्त समस्त जो जो अनन्य शरणागत आपदा बारीत तयांच्या गुरुची सत्य माता पिता अनेका जन्मींचा पाता त्राता तोची हरिहर आणि विधाता तथा करविता तो एक बाळ मागता गोड धडू माता पाजी बोळ कडू बाळ तडफडू बारडू प्रेम निवाडू हा ऐसा बोळाचा तो कडूपण योग्य काळे चढणार गुणा बाळ काय जाणे त्या लक्षण मातेच्या कुणा मातेच अण्णा तरी ठेविती पाती बाबा काय तेणे भुलती लाभे वीण तयांची प्रीती निज भक्त हिती तत्पर धन कनक जया माती किम पदार्थ तया ते पाती केवळ दीन जनोद्धरणार्थी जगी अवतरती हे संत यम नियम शमदम संपन्न माया मात्सर्य दोष विहीन केवळ परानुग्रह प्रयोजन जयाचे जीवन तो संत दामू अण्णांची ही पाती मनी ते मनी गुप्त होती बाबा प्रकट उत्तर देती सादर वृत्ती परिसावे जीव मात्राचे मनोगत बाबांस सकळ अवगत वर्तमान भविष्य भूत जैसा करत लगत आमलक निज भक्ताची भावी स्थिती समस्त ठावी बाबा प्रती कैसे वेळेवर सावध करीती ती स्पष्टोक्ती परिसावी आपण नाही रे बापू किस्मे बाबा देती सूचना प्रेमे व्यापार बरवा साईच न गमे अण्णा शरमे मनात ऐकून हे बाबांचे वचन दामू अण्णांस पटली खूण दिधला मनाचा संकल्प सोडून बैसले अधोवदन उगा पुनश्च मनी उठला विचार करू काय दुसरा व्यापार तांदूळ गहू भुसार परिसा प्रत्युत्तर बाबांचे 5 शेर तू घेसील 7 शेर ओपितील परिसूनी हे बाबांचे बोल अंतरी खजील अण्णा ताई ऐसे कोठे काहीही न घडे जे साईंच्या दृष्टीस न पडे खालीवरती जिकडे तिकडे सर्वत्र उघडे तयास येरीकडे तयांचा स्नेही विचार गहनी पडला पाही काय करावे सुचेना काही उत्तरही नाही अण्णांचे तो ते शेठ पत्र लिहित वृत्तांत घडलेला कळवीत वाचून स्नेही विस्मित होत म्हणती कर्मगत विचित
काय सौदा चालून आला, स्वयेच काना विचार केला, किमर्थ फकीराचे नादी लागला, व्यर्थ मुकला लाभाला. देव देतो कर्म नेते, होणाऱ्या सारखी बुद्धी होते, ऐसा चोखा धंदा जेथे, फकीर तेथे का व्हावा. व्यवहारावर देऊनी पाणी, दारोदार वेड्यावाणी, पोट भरिती तुकडे मागुनी, ते काय सांगूनी सांगती. असो नाही तयाचे दैवी, तेनेच ऐसी त्या बुद्धी व्हावी, दुसरी कोणी पाती पहावी, यद्भावी न तद्भावी ते. झाले अण्णा स्वच्छ बैसले, होते जयांचे कर्म ओढवले, ते त्या स्नेहाचे पातीदार झाले, आले तपेले गळ्यात. करावया गेले चट्टा, परितयांचा दिवस उलटा, ठोकर लागली झाला तोटा, कैसा तोटा फकीराचा. काय माझा दामू अण्णा, नशिबाचा मोठा शहाणा, खरा त्याचा साई दाणा, फक्त करुणा केवढी. स्नेही म्हणून माझे फंदी, पडता नागवता स्वच्छंदी, तरला बिचारा फकीराचे नादी, काय दृढ बुद्धी तयाची. थट्टा त्याचे वेडेपणाची, घमंड माझे शहाणपणाची, व्यर्थ व्यर्थ जहाली चाची, अनुभव हाती लाधलो. उगीच त्या फकीराची निंदा, न करिता लागतो त्याचे नादा, मधलाही तो वेळेवर जागा, करिता न दगा होता हा. आता आणिक एक वार्ता, सांगून आवरू अण्णाच्या ग्रंथा, आनंद होईल श्रोतिया चित्ता, वाटेल आश्चर्यता बाबांची. पहा एकदा ऐसे वर्तले, गोव्याहून पार्सल आले, आंबे नामांकित कोणी धाडिले, मामलेदार राळे या नावे. माधवरावांच्या नावावर बाबांच्या पायी व्हावे सादर, म्हणून कोपरगावी स्वीकार, होऊन शिर्डीवर ते आले. मशिदीत बाबांसमोर उघडता आंबे निघाले सुंदर, होते एकंदर 300 वर, फळे ती मधुर घमघमित. बाबांनी ती अवघी पाहिली, माधवरावांपाशी दिधली, तयांनी 4 कोळंब्यात टाकली, उरली ती नेली बरोबर. फळे पडता कोळंब्यात, बाबा मुखे काय उद्गारत, फळे ती दामू अण्णा प्रित्यर्थ, असू दे तेथ पडलेली. यावर जाता 2 तास, आले पूजा करावयास, दामू अण्णा मशिदीस पुष्पसंभारास घेऊनी. तयान पूर्ववृत्त ते कळले, बाबा मोठ्याने बोलू लागले, आंबे दाम्याचे न ते आपुले, खावया टपले लोक जरी. ज्याचे आंबे त्यानेच घ्यावे, किमर्थ आपणा कोणाचे व्हावे, ज्याचे असतील त्याने चिखावे, मरून जावे खावोनी. प्रसाद चिहा ऐतिया भावे, अण्णा स्वीकारिती स्वभावे, विपरीतार्था लागी न भ्यावे, पूर्ण हे ठावे अण्णाच. पूजा सारोनी अण्णा गेले, पुनश्च येऊनी पुसू लागले, मोठी सखी धाकटी सही फळे, अर्पू न कळे कोणास. बाबा वदती धाकटीला, दे 8 मुले होतील तितरा, 4 मुलगे 4 मुलीला, ही आम्रलीला प्रसवेल. पोटी नाही पुत्र संतान, म्हणून करावे बहुप्रयत्न, साधू संतांचे करावे भजन, कृपाशीर्वचन मिळवावे. यदर्थ साधू संतांचा नाद, मिळवावया ग्रहप्रसाद, ज्योतिर्विद्येचा लागला छंद, जाहले ज्योतिर्विद स्वयमेव. नशिबी नाही संतान, हेची ज्योतिर्विद्येचे निदान, अण्णा होते पूर्ण जाणून, निराश होऊन बसलेले. तथापि हे आश्वासन, साई संतमुखी ते वचन, पुनश्च आशा झाली उत्पन्न, समर्थ प्रसन्न होताची. असो पुढे कालांतरे, सफल झाली बाबांची अक्षरे, संत प्रसादामरांकुरे, संतती फलभरे प्रसवली. जैसे बोलले तैसेच घडले, आपले ज्योतिष निष्फल झाले, साईंचे बोल अमोघ ठरले, जाहली मुले वचनोक्त. असो ही तो बाबांची वैखरी, बाबा असता देहधारी, परी पुढेही देहत्यागानंतरी, स्वये निर्धारी निज महिमा. झालो जरी गतप्राण, वाक्य माझे माना प्रमाण, माझी हाडे तुर्वती मधून, देतील आश्वासन तुम्हास. मी काय पण माझी तुर्वत, राहील तुम्हासवे बोलत, जो तीच अनन्य शरणागत, राहील डोलत तयासवे. डोळ्या आड होईनही चिंता, करू नका तुम्ही मत करिता, माझी हाडे ऐकाल बोलता, हितगुज करिता तुम्हासवे. मात्र माझे करा स्मरण, विश्वासयुक्त अंतःकरण, ठेवा करा निष्काम भजन, कृत कल्याण पावाल. हे भक्त काम कल्पतरो, समर्थ साई श्री सद्गुरो, हे माड तुझिया चरणान अंतरो, भाकी परोपरी हे करुणा. भाव पावगा गुरुवरा, भक्तजन करुणा करा, कुसंत नाही या संसारा, येरधारा पुरे आता. आम्हा स्वभाव प्रवृत्तीपरा, बाह्य विषयालोचन तत्परा, विषय भोगा पाताव आवरा, वृत्तीची करा अंतर्मुख. लाटे तरसे सैरा वाहत, चाललो आम्ही भवसागरात, देऊन या प्रसंगी हात, भव निर्मुक्त करा की. इंद्रिये वाहती सैरा वैरा, प्रवृत्त होती दुराचारा, बांधा उच्छृंखल नदीस बंधारा, फिरवा माघारा इंद्रियगण. इंद्रिये न जो अंतर्मुख, आत्मा न कदा होई सन्मुख, त्यावीण कैसे आत्यंतिक सुख, जन्म निरर्थक होईल.
कलत्र पुत्र मित्र पंक्ती कोणीही कामा येती न अंती तुझी एक अखेरचा साथी सुख निर्मुक्तीदायक तू उकलोनी कर्मा कर्मांचे जाळे करी एक वेळ दुःखा वेगळे उद्धरी हे दीन दुबळे कृपाबळे महाराजा वादावादी इतर अवकळा कृपाबळे समूळ निर्दळा रसनेस लागो नामाचा ताळा सुनिर्मळा साईराया ऐसे देई प्रेम मना घालवी संकल्प विकल्पांना विसरवी देह गेह भाना माझा मीपणा ही धवडी घडो तुझे नामस्मरण भावीन इतर आठवण यावे मनाची निश्चलपण चंचलपण नातळो त्वा आम्हा धरिता पोटाशी मावळेल अज्ञानतम निशी सुखे नांदू तुझिया प्रकाशी उणे आम्हासी कायथे तुवा हे जे आम्हा प्रत पाजिले निज चरितामृत थापटो निजे केले जागृत हे काय सुकृत सामान्य पुढील अध्याय याहुनी गोड